झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या TRPमध्ये यावेळी मोठा बदल झाला आहे। यावेळी सर्वच मालिकांच्या TRPमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तसेच बऱ्याच मालिका या स्लॉट लीडर मालिका देखील बनल्या आहेत। यावेळी झी मराठी वाहिनीच्या मालिकांनी चांगलीच कंबर कसली आहे आणि TRPमध्ये स्टार प्रवाह वाहिनीप्रमाणेच मोठी वाढ पाहायला मिळाली आहे। नव्या मालिकांमुळे TRPमध्ये झी मराठीला चांगला दिलासा मिळाला आहे। मात्र झी मराठी वाहिनीची नेहमी नंबर 1 असणाऱ्या तारिणी या मालिकेने तिचं नंबर 1चं स्थान गमावलं आहे। यावेळी एकाही मालिकेचा TRP घसरता राहिलेला नाहीये। उलट खूप मोठ्या पॉइंटच्या फरकाने मालिकांच्या TRP वाढले आहेत। झी मराठी वाहिनीला बऱ्याच महिन्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। स्टार प्रवाह वाहिनीवर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला बंद केल्यामुळे प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत। त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीकडे पाठ फिरवली आहे आणि ते प्रेक्षक आता झी मराठीकडे वळले आहेत। त्यामुळे देखील झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या TRPमध्ये यावेळी वाढ पाहायला मिळाली आहे। चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बनली आहे नंबर 1, कोणत्या मालिका आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणती मालिका आहे बॉटम मध्ये। चला तर मग उशीर न करता जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे 22व्या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे नेहमीप्रमाणेच शुभ श्रावणी ही मालिका 1.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। शुभ श्रावणी या मालिकेच्या TRPमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। मागील आठवड्यात मालिकेची TRP घसरती राहिली होती, मात्र या आठवड्यात मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 1.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या TRPमध्ये देखील 0.2 ने अशी मोठी वाढ झाली आहे। तुला जपणार आहे या मालिकेला रात्री उशिराचा स्लॉट असला तरी देखील मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मालिकेच्या TRPमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। तर नंबर 6 वरती आहे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 2.2च्या रेटिंगसह। देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या TRPमध्ये देखील 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। मात्र देवमाणूस मधला अध्याय या मालिकेने टॉप 5चं स्थान गमावलं आहे। आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे झी मराठी वाहिनीची नवी मालिका दीपज्योती। दीपज्योती या मालिकेने मिळवला आहे 2.4चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत दीपज्योती या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.4 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि दीपज्योती या मालिकेने टॉप 5चं स्थान मिळवलं आहे। तर नंबर 4 वरती आहे विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 2.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.6 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे। मागील आठवड्यात ही मालिका टॉप 5 मधून बाहेर झाली होती, मात्र या आठवड्यात मालिकेने चांगली रेटिंग मिळवत टॉप 4चं स्थान मिळवलं आहे। तर नंबर 3 वरती आहे नेहमी नंबर 1 असणारी झी मराठी वाहिनीची तारिणी ही मालिका। तारिणी या मालिकेने मिळवला आहे 2.7चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.3 ने अशी मोठी वाढ झाली आहे। मात्र तारिणी या मालिकेने नंबर 1चं स्थान गमावलं आहे। तर नंबर 2 वरती आहे सनई चौघडे ही नवी मालिका 2.8च्या रेटिंगसह। सनई चौघडे या मालिकेच्या TRPमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.5 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे। सनई चौघडे या मालिकेमध्ये सध्या चालू असलेल्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे प्रेक्षक या मालिकेकडे जास्त उत्सुकतेने पाहत आहेत। प्रेक्षकांना मालिकेतील लग्नाचा सिक्वेन्स खूप आवडला आहे। या मालिकेत घडणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षक या मालिकेकडे वळले आहेत आणि सनई चौघडे या मालिकेने बंपर TRP मिळवत टॉप 2चं स्थान पक्क केलं आहे। तर पुन्हा एकदा बऱ्याच दिवसातून झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 3.1चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.8 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि कमळी या मालिकेने नंबर 1चं स्थान मिळवलं आहे। 2 महिन्यापासून कमळी ही मालिका नंबर 1च्या स्थानावर नव्हती, मात्र या आठवड्यात मालिकेने चांगली TRP मिळवत थेट नंबर 1चं स्थान मिळवलं आहे। झी मराठी वाहिनीच्या नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान यावेळी कमळी या मालिकेने मिळवला आहे। तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 22चा 30 मे ते 5 जूनचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP वाढतो की कमी होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील आणि झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांचे कंबाईन TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी vs स्टार अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।